आज गुरुवार 8 ऑगस्ट 2024 संत डॉमिनिक यांची स्मृती. संत मत्ते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. फिलिपाच्या कैसरिया कळल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणता? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणता. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहे. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारनेया, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले की मी ख्रिस्त आहे, हे कोणालाही सांगू नका. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी येरुशलेमात जाऊन वडील, मुख्य याजक आणि शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी उठवले जावे याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निर्देश करून म्हणाला, प्रभूजी, आपणावर दया असो असे आपल्याला होणारच नाही. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्यापासून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही तर माणसांच्या गोष्टीकडे आहे. चिंतन. अध्यात्माची जोपासना माणसाने का करायची असते? देवाची मंजूळ वाणी कोणती आणि सैतानाचा कर्कशक आवाज कोणता यांच्यातील भेद जाणण्यासाठी येशूने शिष्यांना स्वतःविषयी विचारल्यानंतर पेत्राने जे उत्तर दिले त्याचा बोलविता धणी वेगळा होता हे येशूने लगेच ओळखले आणि पेत्राला तशी पावती दिली. मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केलेले आहे. ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र असणे म्हणजे वैभवशाली, गौरवशाली असे काही असणे अशी पेत्राची समजूत झालेली होती. मात्र त्यासाठी आपल्याला दुःख यातना सहन कराव्या लागणार आहेत हे जेव्हा येशूने स्पष्ट केले तेव्हा मात्र पेत्राचे पितळ उघडे पडले. त्याने सरळ सरळ येशूचा निषेध केला. तेव्हाच प्रभू समजून चुकला की ही देवाची वाणी नव्हे तर सैतानाचा सापळा आहे. त्याने पूर्वी खडक म्हटलेल्या पेत्राला आता आपल्या मार्गातील धोंड असल्याचे सांगितले. देवाची मंजूळ वाणी कोणती आणि सैतानाचा कर्कशक आवाज कोणता हे समजावे म्हणून कोणती आध्यात्मिक साधना करतो.